नमस्कार. सध्या आपण सांगलीच्या जिल्हा परिषदेमध्ये आहोत आणि आपल्याला सगळ्याला माहीतच आहे की सांगली जिल्ह्याचा लौकिक संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर आहे. आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शिक्षण, आरोग्य आणि सांगलीचा इतिहास असेल. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जे काय असेल ते म्हणजे शिक्षण आहे. जर का महाराष्ट्र घडायचा असेल, हा देश घडायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरुण आणि युवा पिढी. मग त्या तरुणांना आणि युवा पिढीला जे घडवत असते ते म्हणजे शाळा. आईनंतर जर का आपल्या आयुष्यामध्ये कोण पुढं जाण्यासाठी वाटचाल किंवा त्याला मार्गदर्शन करत असतील तर ते म्हणजे शिक्षक असतात. आणि प्रथम शिक्षक तो असतो जो प्राथमिक शाळेत त्या ठिकाणी मुलाला जडणघडण त्याची करत असतो. आणि आज आपल्यासोबत प्राथमिक शिक्षण अधिकारी या ठिकाणी गायकवाड साहेब आहेत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण. राज्यामध्ये आपण सांगली जिल्ह्यामध्ये जे मॉडेल स्कूल या ठिकाणी आपण आदर्शवत उपक्रम आपण त्या ठिकाणी केलात, त्याची राज्यामध्ये दखल घेतली गेलेली आहे. नेमकं काय म्हणजे तो उपक्रम आहे मॉडेल स्कूलचा? सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम आपला सांगली जिल्हा परिषदेचा मॉडेल स्कूल अर्थात माझी शाळा आदर्श शाळा हा जो उपक्रम आहे हा आता राज्यभर राबवला जाण्याचे संकेत आदरणीय नूतन शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसेसाहेब यांनी नुकतेच मालेगाव या ठिकाणी दिलेले आहेत. याच्यामध्ये तत्कालीन पालकमंत्री आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्या संकल्पनेतनं हा उपक्रम समोर आला आणि तत्कालीन CEO आणि सध्याचे साताराचे विद्यमान जिल्हाधिकारी आदरणीय जितेंद्र रुरी साहेब यांनी ह्या सगळ्या प्रकल्पाचं डिझाईन केलं आणि त्यामधून सर्व जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये हा उपक्रम राबवला गेला. या उपक्रमाचं मूळ जे सूत्र होतं हे त्रिसूत्री त्याच्यामध्ये आहे. एक म्हणजे ज्या शाळा निर्माण करायच्या आहेत त्याच्यामध्ये उत्तमोत्तम भौतिक सुविधा द्यायच्या आहेत. या भौतिक सुविधांच्याबरोबर शैक्षणिक गुणवत्ताही द्यायची आहे आणि यातल्या काही बाबी या शासकीय निधी किंवा अन्य कुठला निधी उपलब्ध न करून देता तिथं लोकसहभागाची जोड द्यायची आहे. म्हणजे भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि लोकसहभाग अशा त्रिसूत्रीवरती आधारित असलेला हा प्रकल्प आहे. आणि यामध्ये साधारणपणे आत्तापर्यंत आपण 449 इतक्या शाळांची निवड ही त्यामध्ये केलेली आहे. आता ह्या 449 शाळा निवडत असताना ह्या साधारणपणे आत्तापर्यंत आपण 3 टप्प्यामध्ये निवडलेल्या आहेत. 2021-22 पासून याची कार्यवाही करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली आणि सुरुवातीला ज्या शाळा निवडायच्या होत्या हे निवडत असताना सर्व शाळांच्याकडून एक फॉर्मॅट डेव्हलप केले गेले की त्याच्यामध्ये मग शाळेच्या भौतिक सुविधा कोणत्या गरजेच्या आहेत, गुणवत्तेसाठी काय करायचं आहे वगैरे वगैरे. आणि त्यामधून सर्व शाळांकडून जो डाटा मिळाला त्या डाटा मिळाल्यानंतर त्यातून मग शाळा निवडायचं हे ठरलं. आणि हे निवडत असताना साधारणपणे शाळा निवडीचे निकष असे होते की साधारण ती शाळा निवडायची ती शाळा 1 ते 8च्या पटाची असावी, म्हणजे मोठी शाळा असावी. केंद्रामध्ये 1 शाळा असं सुरुवातीचं धोरण होतं. आपल्याकडं जिल्हा परिषदेची साधारण सांगली जिल्ह्यामध्ये 136 केंद्र शाळा आहेत आणि त्यामध्ये केंद्रातनं 1 केंद्र शाळा निवडायची की ती मॉडेल म्हणून पुढे येईल. त्या शाळेचं पटसंख्या जास्त असावी आणि सगळ्यात महत्त्वाचं या मॉडेल स्कूल अंतर्गत ज्या काही गोष्टी करायच्या आहेत, भौतिक सुविधा द्यायच्या आहेत, कारण साधारण 24 नॉर्म्स आहेत त्याच्यात. तर हे नॉर्म्स काय काय सुविधा त्याच्या ते सांगतो. त्या नॉर्मकडे ह्याच्या आधी थोडंसं मी अजून ह्यातलं आहे आणि एक क्षेत्र मोठं असावं अशा याचा विचार करून साधारणपणे आपण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 172 शाळा. आता 172 शाळा आपण म्हणाल की ह्या कशा आल्या, तर साधारणपणे 136 केंद्र असताना आपल्याकडे जिल्हा परिषदेमध्ये अजूनही काही केंद्रामध्ये किंवा काही शाळांमध्ये असं आहे की एकाच कॅम्पसमध्ये 2 शाळा आहेत. अगदी जतसारख्या काही भागांमध्ये 3 शाळा पण आहेत, म्हणजे मराठी शाळा पण आहे, कन्नड पण आहे आणि उर्दू पण आहे. मग अशा ठिकाणी शाळा डेव्हलप करताना केवळ 1 शाळा न घेता करतायचं तर त्या कॅम्पसमधल्या सर्व शाळा, मग 2 असतील तर 2, आणि अशा ह्याच्यामुळं ती संख्या 172 झाली पहिल्या टप्प्यात. आणि हे करत असताना आपण केवळ भौतिक सुविधा किंवा एक डाटा गोळा करून थांबलेलो नाही आहे. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आपण तिथले जे स्थानिक सगळे पदाधिकारी आहेत, गावचे सरपंच असेल, व्यवस्थापन समिती असेल आणि अगदी तिथले आजी माजी जिल्हा परिषद सदस्य असतील आणि महत्त्वाचं म्हणजे त्या भागचं लोकप्रतिनिधित्व करणारे जे आमदार असतील, खासदार असतील, यांच्यापर्यंत हा डाटा दिला आणि त्यांच्या याच्यातनं मग शाळा निवडायचं हे दिलं. आणि म्हणजे हे करत असताना प्रशासन आणि
म्हणजे जनता म्हणजे ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी ह्या सगळ्यांच्या समन्वयानं ह्या शाळा निवडल्या आणि त्यामुळे प्रत्येकाला ही संकल्पना आपली वाटली आणि अशा माध्यमातून साधारणपणे पहिल्या टप्प्यात 172 शाळा, दुसऱ्या टप्प्यामध्ये 141 शाळा आणि आत्ता तिसरा टप्पा जो सुरू आहे याच्यामध्ये 136 शाळा, अशा जवळपास 449 शाळांवरती आपण काम करतो आहे. आता आपण जे म्हटलात की याच्यामध्ये ह्या शाळा निवडीच्या याच्यामध्ये साधारणपणे घटक कोणते आहेत, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत की एखादी शाळा मॉडेल म्हणून घोषित होत असताना तर याच्यामध्ये साधारणपणे नवीन वर्गखोल्या, काही शाळांमध्ये दुरुस्तीची गरज आहे, दुरुस्ती, त्यानंतर स्वच्छतागृह नवीन किंवा दुरुस्ती, त्यानंतर हँडवॉश स्टेशन, नवीन संरक्षक भिंत जे आहे कंपाऊंड वॉल, त्यानंतर संरक्षक भिंतीची काही ठिकाणी दुरुस्ती असेल, क्रीडांगण आहे क्रीडांगण विकसन असेल, त्यानंतर सोलर पॉवर पॅनल जे आहे हा एक विषय त्याच्यामध्ये आहे की तो एक पुढे येईल. त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन, म्हणजे शाळेचं काही पोषण आहारामधलं असेल किंवा अन्य याच्यात ते घनकचरा व्यवस्थापन हा एक मुद्दा आहे. त्यानंतर स्वयंपाकगृह किंवा किचन शेड जे आहे ते त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर शाळेच्या सुशोभीकरणासाठी पेविंग ब्लॉक्स असा एक विषय त्याच्यात आहे. त्यानंतर किचन गार्डन जे आहेत ते तयार करणं, परसबाग आहे. याशिवाय शाळेमध्ये वृक्षराजी पण असायला पाहिजे म्हणून वृक्ष लागवड हा मुद्दा आहे. त्यानंतर प्रत्येक शाळेमध्ये स्वागत कमान असली पाहिजे स्वतःची, म्हणजे शाळेचं मोडकं तोडकं हे नसता, येतानाच ते शाळेचे जे काही नाव आहे त्याच्यावरती अशी छान अशी मोठी कमान असली पाहिजे. त्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग, म्हणजे जे पावसाचं पडणारं पाणी आहे ते यावं म्हणून आहे. त्यानंतर बाला पेंटिंग जे आहे, बाला मीन्स बिल्डिंग ॲज अ लर्निंग एड, म्हणजे शाळा हेच एक शैक्षणिक साधन. म्हणजे शाळेमध्ये आल्यानंतर मुलाला शाळेचा पिलर असेल, शाळेचे बाह्य भिंत असेल, कंपाऊंड असेल, ज्या ज्या ठिकाणी रंगकामाला जागा मिळेल आणि त्यातून शैक्षणिक गोष्टी त्या ठिकाणी रंगवायच्या, चित्र हे करायचे आणि एकूण त्या शाळेलाच एक शैक्षणिक साधन म्हणून ज्या ज्यावेळेला शाळेला वेळ मिळेल त्यावेळेला तिथं करेल असं. त्यानंतर क्रीडा साहित्याची खरेदी, ग्रंथालयाची पुस्तकं, प्रयोगशाळेचं साहित्य, संगणक खरेदी, शाळेसाठी लागणारं फर्निचर आणि यातला एक महत्त्वाचं म्हणजे सायन्स पार्क आणि बालोद्यान, असे साधारणपणे 24 मुद्दे हे याच्यामध्ये आपण विचारात घेतलेत. अजूनही त्यात काही गोष्टींची भर झाली आहे, परंतु हे 24 मुद्दे ज्यावेळेला पूर्ण होतात त्यावेळेला ती शाळा मॉडेल स्कूल झाली असं आपण समजतो. म्हणजे यातली एक जरी बाब अपुरी असेल तर ती शाळा 100% मॉडेल होत नाही. म्हणजे याच्यामध्ये खूप बारकाईनं काम करण्याची गरज आहे आणि हे करत असताना अर्थात या सुविधा निर्माण करणं हे इतकं सहज सोपं किंवा जाता जाता घडणाऱ्या ह्या गोष्टी नाही आहेत. हे आहे आणि या प्रत्येक गोष्टीला निधी लागतो आणि हा निधी उपलब्ध करणं ही एक मोठी जबाबदारी याच्यामध्ये होती आणि यामध्ये तत्कालीन CEO साहेबांनी खूप बारकाईनं विचार केलेला आहे. हे करत असताना काही अडचणी आपल्याला आल्या का? हां, अडचणी महत्त्वाचं याच्यासाठी निधीचा विषय आहे. बाकीच्या अडचणी ज्या आहेत शेवटी काही ठिकाणी मग सुरुवातीला नाराजी वगैरे हे होतेच लोकांची, किंवा माझी शाळा घेतली नाही किंवा हीच घेतली तीच घेतली. पण लोकांना, त्या लोकप्रतिनिधींना, लोकांना, ग्रामस्थांना समजून द्यावं लागलं की बाबा सुरुवातीला ह्या टप्प्यात आपली शाळा घेतली आहे, नंतरच्या टप्प्यामध्ये आपण दुसरी शाळा घेऊ, नंतर घेऊ, अशा टप्प्याटप्प्याने शाळा होणार. कारण शेवटी या प्रत्येक गोष्टीला, ह्या सगळ्या गोष्टी करायला याला निधी लागणार आहे आणि निधी उपलब्ध करणं ही काय सहज उपलब्ध होणारी किंवा लगेच होणारी गोष्ट नाही. आणि म्हणून टप्प्याटप्प्याने या गोष्टी करायचा हा विश्वास लोकांना दिला आणि तिथं आला. आणि हे करताना सगळ्यात महत्त्वाचं जो होता की ह्या सुविधा निर्माण करत असताना केवळ DPDCचा निधी जो आहे, हा DPDCचा निधी जो आहे, जिल्हा नियोजनचा जो निधी आहे, तो एकमेव पुरेसा होत नाही. कारण या जिल्हा नियोजनचा निधी आपण त्यामध्ये घेतला आणि आदरणीय जितेंद्र डुडी साहेबांनी खूप महत्त्वाचं म्हणजे या वेगवेगळ्या केवळ जिल्हा नियोजन किंवा जिल्हा परिषद सेस फंड याच्यावरती अवलंबून न राहता त्यांनी वेगवेगळ्या विभागाचा जिथपर्यंत शाळेकडं जो निधी वळवता येईल, ज्या ज्या निधीचं शाळेच्या विकासासाठी उपयोजन करता येईल, अशा सर्व निधी, त्याला कॉन्व्हर्जन आपण म्हणतो, हे कॉन्व्हर्जन याच्यामध्ये त्यांनी केलं. आणि यामध्ये जिल्हा नियोजन समिती आहे, जलजीवन मिशन, जे हँडवॉश स्टेशन दिलं वेगळ्या पद्धतीचं, ते जलजीवन मिशनमधनं दिलं. जिल्हा नियोजनमध्ये सुद्धा शाळेला नवीन खोल्या देणं असेल, स्वच्छता म्हणजे शाळेसाठी दुरुस्तीची कामं असतील, त्यानंतर काही स्वच्छतागृहाची कामं असतील. याशिवाय जिल्हा नियोजनमध्ये 2 हेड असतात, एक नाविन्यपूर्ण योजना पण असते आणि अजून एक हेड असतं अपारंपरिक ऊर्जा. आता ह्या नाविन्यपूर्ण याच्यामधनं आपण शाळांसाठी ई लर्निंगचं जे मटेरियल आहे
ते ई लर्निंगचं मटेरियल जे आहे खूप छान असे 65 इंच जे LG TV जे आहेत इंटरॅक्टिव्ह पॅनल जे आहे की ज्याच्यामध्ये इनबिल्ट कम्प्युटर किंवा अन्य खूप छान पद्धतीचं डिजिटल सुविधा त्यामध्ये देण्याचा प्रयत्न केला. काही शाळांना आपण सायन्स किट दिलं, ज्याच्यामध्ये आपण संगणक प्रयोगशाळा म्हणतोय ते साहित्य दिलं. नाविन्यपूर्ण याच्यामध्ये काही शाळांना आपण काय प्रत्येक तालुक्यामध्ये एक असं जे आपण सायन्स पार्क आणि बालोद्यान की ज्याच्यामध्ये साधारणपणे 2 ते 3 खोल्या लागतात मोठ्या, आणि बाहेर त्याच्यामध्ये एक काही भाग जे आहेत की ज्याच्यामध्ये दिशादर्शक असेल किंवा अन्य काही गोष्टी ज्या आहेत, त्याला लॉन आहे, त्या अशा काही गोष्टी आहेत, रंगांचं हे आहे. तर अशा सगळ्या गोष्टींचं त्याच्यामध्ये अंतर्भाव असलेलं प्रत्येक तालुक्यासाठी असं एक सेंटर, सायन्स सेंटर स्वरूपामध्ये ते उभा केलं. आणि त्याच्यामध्ये भौतिक असेल, रसायनशास्त्र असेल किंवा इतर याच्यातली वर्किंग मॉडेल्स आहेत त्याच्यात, आणि ती मॉडेल त्या ठिकाणी उभारण्यात आलेली होती. आणि त्या मॉडेल्सचा त्याचा हेतू असा होता की एक सेंटर केलं जाईल आणि या एक सेंटरच्या ठिकाणी तालुक्याचं सेंटर म्हणून ते असेल, आणि त्या ठिकाणी आजूबाजूच्या ज्या शाळा आहेत त्या शाळातले विद्यार्थी तिथं भेट देतील आणि ते पाहतील, म्हणजे जेणेकरून त्यांना हे वर्किंग मॉडेल्स कसे आहेत, त्यातलं विज्ञानाचं तत्त्व काय आहे, त्यामागचा हेतू काय आहे, हे सगळं त्यांना कळेल, हा त्यातला हेतू असंही निर्माण झालं. याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जिल्हा परिषद जवळपास 400-450 शाळांमध्ये रोबोटिक्स आणि कोडिंगचं सुद्धा हे आपण दिलेलं आहे, हे जिल्हा नियोजनमधलंच. हे अशा या गोष्टी आहेत. यानंतर 14वा आणि 15 वित्त आयोग जो आला त्याच्यामधनं सुद्धा काही वर्गखोल्यांची दुरुस्ती असेल, स्वच्छतागृह असेल, इंटरॅक्टिव्ह पॅनल्स असतील, रेन वॉटर हार्वेस्टिंगची जी कामं आहेत, काही बाला पेंटिंग आहे, अशी अनेक कामं ही त्यामध्ये ही पंचायत समिती स्तरावरनं ती कामं झाली. त्यानंतर MG नरेगा ही जी योजना आहे त्याच्यामधनं सुद्धा वॉल कंपाऊंड जे आहे की ज्या ठिकाणी बऱ्याचदा निधी उपलब्ध होत नाही किंवा मजुरांची उपलब्धतेचा प्रश्न होतो, तेही त्याच्यामधनं आपण केलेलं आहे. त्यानंतर जिल्हा परिषद स्वीय निधीमधनं सुद्धा काही दुरुस्तीची कामं, ई लर्निंगचं काही मटेरियल असेल हे त्याच्यामध्ये द्यायचा विषय झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा क्रीडा विभाग जो आहे की आदरणीय कलेक्टर साहेबांना याच्यासाठी धन्यवाद द्यायला पाहिजेत की त्यांनीसुद्धा आवर्जून क्रीडा विभागाला सूचना दिल्या होत्या जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांना की जो काही यासाठीचा निधी आहे तो पहिल्यांदा तुम्ही क्रीडा विभागाचा निधी हा शाळांना द्या, आणि त्याच्यामध्ये मग त्यातनं क्रीडांगण विकसन असेल, शाळेसाठी लागणारं क्रीडा साहित्य असेल, त्यानंतर त्यामध्ये सुद्धा वॉल कंपाऊंड जी आहे, अशा काही प्रत्येकाने साधारण 7-7 लाखाचं हे क्रीडेचं काही साहित्य त्या ज्यांच्याकडे निधी उपलब्ध त्या प्रमाणात असं तेही त्यातनं उपलब्ध करून घेतलं. याशिवाय स्थानिक विकास निधी जो आहे हा काही स्थानिक जे आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडचा काही निधी जो आहे हा त्या याच्यामधनं तो सुद्धा आपण उपलब्ध करून घेतला. काही NGOज आहेत त्याही याच्यामध्ये पुढं आल्या, मग त्यांनी त्यामध्ये मदत केलेली आहे. शिवाय समाज कल्याण विभागाचा सुद्धा जो दिव्यांग मुलांसाठीचा निधी आहे तो सुद्धा आपण स्वच्छतागृहासाठी घेतलेला आहे. आणि याशिवाय डोंगरी विकास जो आहे या डोंगरी विकासमधला सुद्धा काही निधी हा शाळांकडे वर्ग झालेला आहे. काही CSR फंडिंग जे असतं त्यामध्ये सुद्धा काही मदत जी आहे ते आपल्याला शाळांकडे झालेली आहे. आणि आणखी एक हेड असतं गौण खनिज, त्या गौण खनिजमधनं सुद्धा शाळेच्या विकसनासाठी काही बाबी ह्या झालेल्या आहेत. म्हणजे जवळपास या सगळ्याचा विचार केला असता की 12-13 प्रकारचे निधी हे उपलब्ध होऊ शकतात की ज्याच्याकडे आत्तापर्यंत बारकाईनं पाहिलं गेलेलं नव्हतं, आणि याचा शाळांसाठी विचार केला जाऊ शकतो किंवा असा निधी विनियोग त्याचा होऊ शकतो. हे अशा पद्धतीचं एक व्हिजन असणारे डुडी साहेब होते असं म्हटलं तर वावगं होणार आहे. आणि त्यामुळं ह्या सगळ्या निधीचं कॉन्व्हर्जन जे आहे ते या ठिकाणी झालं, आणि मला सांगायला निश्चित आनंदाने हे वाटेल. याला आणखी एक महत्त्वाची मगाशी मी म्हटलं ते लोकसहभागाची जोड आहे, तो एक महत्त्वाचा होता. यातल्या काही बाबी अशा आहेत, उदाहरणार्थ शाळेला परसबाग करायची आहे ती लोकसहभागातून व्हावी. शाळेमध्ये समजा क्रीडा साहित्य खरेदी करायचं आहे, ठीक आहे, क्रीडा विभागातून काही ठिकाणी जाईल, पण ते शक्यतो लोकांनी हे करावं. बाला पेंटिंगमध्ये सुद्धा काही जणांनी कोणाचा वाढदिवस आहे आणि काय आहे तशा काही खोल्या किंवा हे करावं. प्रयोगशाळेचं साहित्य, ग्रंथालय, त्यातलं फर्निचर, त्यानंतर आपण जे कमान म्हटली स्वागत कमान, अशा काही बाबी होत्या. आणि स्वागत कमान करताना सुद्धा एक गोष्ट आपण केली की स्वागत कमान करायची त्याच्यामध्ये शाळेचंच नाव असेल वरती, परंतु जो देणगीदार असेल बऱ्याचदा असं होतं की देणगीदारांचा काही वेळेला सुरुवातीला हे झाला की अमुक अमक्यांची स्वागत कमान, असं न करता त्यावेळेला आम्ही कटाक्षाने हे पाहिलं की वरती नाव हे जिल्हा परिषद शाळेचंच येईल. स्वागत कमानीवरती कुठे बाजूला जे कोण शिला किंवा हे असेल त्याच्यावरती त्या देणगीदाराचं नाव येईल, म्हणजे यांच्या सौजन्यानं हे वरती येणार नाही, हे कटाक्ष. आणि त्यामुळे खूप छान अशा स्वागत कमानी अनेक शाळांमध्ये या उभा झालेल्या आपल्याला दिसतात. अशा पद्धतीनं जर आपण विचार केला तर आत्तापर्यंत जवळपास या वेगवेगळ्या निधीच्या ह्याच्यातनं 237 कोटी
इतका निधी हा आपल्या जिल्हा परिषद शाळांना विविध या योजनांच्या कॉन्व्हर्जनमधनं या 3 वर्षामध्ये आपण दिलेला आहे. साहेब, तुमच्या माध्यमातून ही संकल्पना उदयास आली आणि त्याचा गवगवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतोय. निश्चित. मात्र ही संकल्पना तुम्हाला सुचली कशी आणि कुठून, तो प्रसंग काय? याच्यामध्ये महत्त्वाचं जे आहे की मी संकल्पना बरीचशी हे झालेली होती, सुरू झाली होती, पण त्याची अंमलबजावणी जी आहे म्हणजे पायाभरणी झाली होती, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नव्हती. ती अंमलबजावणी होताना मी आलो फेब्रुवारी 22मध्ये, साधारण 28 फेब्रुवारी 22ला, आणि तेव्हापासून त्याला ती गती आली. अर्थात ही मूळ संकल्पना मगाशी जे म्हटलं की तत्कालीन पालकमंत्री ज्यांनी अर्थ खातं, ग्रामविकास खातं असे दीर्घकाळ सांभाळलं, काही काळ गृहमंत्रीपद सांभाळलं, ते आदरणीय जयंत पाटील साहेब यांची ही संकल्पना की दिल्ली बोर्डाच्या धर्तीवरती आरोग्य, शिक्षण आणि अंगणवाडी जे आहे, महिला बालकल्याण, ह्या तिन्ही याच्यामध्ये एक भरीव काम असं व्हावं असं एक सूचना किंवा त्यांनी ती इच्छा बोलून दाखवली होती. आणि त्यांनी त्याच्यावरती हे करून तत्कालीन CEO माननीय डुडी साहेब जे आहेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी अगोदर डिझाईन केलेल्या होत्या आणि सुदैवानं ह्या सगळ्याची अंमलबजावणी जी आहे हे करण्याचं श्रेय मिळालं. आणि तत्कालीन जे काही आमचे शिक्षणाधिकारी होते, उपशिक्षणाधिकारी होते, गटशिक्षणाधिकारी, या सगळ्यांनी त्याच्यामध्ये इनपुट्स हे दिलेले आहेत. माझा जिल्ह्याचा जो काही विस्तार अधिकारी अन्य जे हे आहेत त्या सगळ्यांचं हे आहे. आणि यामध्ये निश्चितच सगळे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, संघटना आहेत, ह्या सगळ्यांचं योगदान हे मोलाचं आहे. हे माझ्या एकट्याचं श्रेय नाही, इट इज टीम वर्क. कारण टीमचा अर्थ मी असं समजतो, T स्टँड्स फॉर टुगेदर, E स्टँड फॉर ईच, A स्टँड फॉर अचीव, M स्टँड्स फॉर मोअर. टुगेदर ईच अचीव मोअर. म्हणजे ज्यावेळेला आपण सगळे एकत्रितपणे येऊन असं काम करतो त्यावेळेला आपल्याला खूप काहीसं किंवा अधिकचं काहीतरी मिळून जातं. तसं हे अधिकचं काहीसं आपल्याला यातनं मिळालं असं मी नक्की मानतो. साहेब, मागच्या 4 दिवसामध्ये आता नवनियुक्त शिक्षण मंत्री भुसे साहेबांनी देखील तुम्हाला तिथं बोलवून घेऊन तुमचा त्या ठिकाणी उल्लेख केला किंवा कौतुक केलं. काय नेमके तुम्हाला त्यांनी संदेश दिले आहेत, सूचना दिलेल्या? ती निश्चितपणे सांगली जिल्हा परिषद, पूर्ण सांगली जिल्हा आणि शिक्षण विभागासाठी एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट घडली आहे. अर्थात याचं श्रेय मी परत आमचे तत्कालीन CEO डुडी साहेब आणि विद्यमान सातारा जिल्हाधिकारी डुडी साहेबांना देईन. त्यांची ही संकल्पना, त्यांनी हे सगळं डिझाईन केलं. आणि आमच्या आत्ता विद्यमान CEO दोडमीसे मॅडम जे आहेत, तृप्ती दोडमीसे मॅडम, यांनीसुद्धा ती मूळची जी संकल्पना आहे ती कुठेही बाजूला देऊ दिलेली नाही आहे. त्यामुळे त्यासाठी लागणारा निधी असेल, त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते त्यांनी अव्यात सुरू ठेवलेलं आहे. नाहीतर बऱ्याचदा अधिकारी बदलल्यानंतर योजना बदलतात, बारगळतात, असं काही झालेलं नाही आहे. त्यांनी तितकंच महत्त्व हे त्याला दिलेलं आहे. आणि त्यामुळं आणि त्यांनी मला ज्यावेळेला डुडी साहेबांनी मला वाटतं ते शनिवारी 21 तारखेला त्यांचा फोन आला की नुकतंच माझं त्या साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांना आपली मॉडेल स्कूल संकल्पना जी आहे ही पूर्ण राज्यभर राबवायचं असं त्यांचा मानस आहे. आणि याचं प्रेझेंटेशन जे आहे त्यांना एक मला निश्चित आनंद वाटतो की अभिमान वाटतो की मी आत्तापर्यंत कधी सुट्टीचाही दिवस पाहिला नाही, शनिवार रविवारसुद्धा बघितला नाही आणि झोकून देऊन जे काम केलं आणि तो विश्वास डुडी साहेबांना आजही वाटत राहिला की या सगळ्या गोष्टीचं प्रेझेंटेशन जर सक्षमपणे कोण करतील तर ते मोहन गायकवाड करतील. आणि त्यांनी मला आवर्जून सांगितलं की याचं मी आहेच, परंतु याचं प्रेझेंटेशन मंत्री महोदयांना तुम्हीच करायचं आहे. त्यावेळेला मी साहेबांना त्याचे धन्यवाद पण दिले. आणि निश्चितपणे आमचं आधी खरं तर मुंबईत भेटायचं ठरलं होतं, पण दरम्यानच्या मागील आठवडा जर पाहिला नुकतेच त्यांची निवड झाली होती आणि या आठवड्यामध्ये काही मंत्रिमंडळाची बैठक किंवा अन्य काही गोष्टी नव्हत्या. आणि त्यामुळं त्यांनी अचानक मला 23 तारखेला दुपारी 3 वाजता फोन आला की 24 तारखेला सकाळी 8 वाजता आपल्याला मालेगावला ब्रीफिंगसाठी यायचं आहे. अर्थात धावपळ झाली, परंतु आम्ही पर्यायी व्यवस्था करून आम्ही आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर उमेश पाटील, त्याचबरोबर आमचा राहुल कुंभार आणि सुशांत माळी हे आम्ही 4 जण गाडीनं गेलो. साधारणपणे 6-6:30ला आम्ही बाकीची तयारी केली आणि 6-6:30ला निघालो. 4:20ला साधारण मालेगावला पोचून 8 वाजता आम्ही तयार झालो. मंत्री महोदय साधारण 10 वाजता आले आणि सुरुवातीलाच त्यांनी अगोदरच नियोजन करून ठेवलं होतं. त्यांनी त्यांच्या सर्व संघटनांना बोलवलं होतं. अच्छा. म्हणजे त्यांनी आधी सांगितलं होतं की म्हणजे कुठलंही आपण बाहेर कुठल्या एखाद्या कामगिरी जात असेल तर आधी घर व्यवस्थित असायला पाहिजे. हा एक मोठा विचार तो मलाही आवडला. त्यांनी अगोदरच सर्व शिक्षक संघटना ज्या होत्या, महत्त्वाचे सगळे प्रमुख कार्यकर्ते जे आहेत त्या सगळ्यांना मालेगावमधल्या
पूर्ण यांना त्यांनी बोलवलेलं होतं आणि त्यांची बैठक त्यांनी रेस्ट हाऊसला लावली होती. मग ते अगोदर थोडा वेळ त्यांच्याशी बोलले. त्यांनी सांगितलं की आपल्याला ही बहुजनांची मुलं, सर्वसामान्यांची मुलं, वंचिताची मुलं ही शिकली पाहिजेत. आणि आज माझ्यावरती माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मोठी जबाबदारी सोपवलेली आहे शिक्षण मंत्री म्हणून. ती जर पेलवायची असेल, पार पाडायची असेल तर निश्चितपणे मला माझं घर व्यवस्थित असलं पाहिजे. मी ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये मुक्तपणे मला फिरायचं आहे त्यावेळेला मला असं कोणी म्हणू नये की आधी तुमच्या मालेगावात काय आहे, शाळांमध्ये काय आहे बघा, असं म्हणू नये. म्हणून आपल्याला अर्थात त्यांच्याही शाळांमध्ये त्यांनी मॉडेल स्कूलमध्ये बऱ्याच गोष्टी ऑलरेडी सुरू केलेल्या आहेत. भौतिक सुविधा देणं असेल, डिजिटल शाळा करणं असेल, बऱ्याच गोष्टी त्यांनी सुरू केलेल्या आहेत. पण त्यांनी सांगितलं की मला आता गुणवत्ता पण पाहिजे आणि म्हणून त्यांनी ती बैठक लावली होती की मला बाहेर जर फेडायचं असेल तर आपल्याला आता स्वतःचा आधी तालुक्यासाठी एक मालेगाव पॅटर्न आपल्याला तयार करावा लागेल. आणि त्या दृष्टीनं त्यांनी त्या दिवशी बोलवून घेतलं. पहिल्यांदा शिक्षकांबरोबर ते बोलले. आम्ही त्यांचा सन्मान सत्कार त्या ठिकाणी केला आणि मग संघटनांनासुद्धा मी सुरुवातीला 1 तासभर, मंत्री महोदय त्यानंतर पुढं त्यांचा आभार दौरा होता. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही थोडंसं या शिक्षकांना ब्रीफ करा कशी तुमची मॉडेल स्कूलची हे आहे ते, आणि मी तोपर्यंत पुढं जातो आहे, पण नंतर येऊन मला तुम्ही तासाभरात याला जॉईन व्हा, अशा सूचना देऊन ते गेले. आणि मग शिक्षकांना ते सगळं समजावून सांगितलं मी की काय आता जसं आपल्याला सांगतो आहे तसं शिक्षकांना सगळे त्या प्रेझेंटेशन त्या ठिकाणी दिल्यानंतर ते सगळे शिक्षक एकदम अचंबित झाले की अरे असं काय होऊ शकतं का, म्हणजे मॉडेल स्कूलच्या माध्यमातून किंवा अशा पद्धतीचं काम होऊ शकतं असं. अर्थात हे सहजासहजी घडणारी, जाता जाता घडणारी गोष्ट नाही आहे जादूची. कारण ते त्यांना मात्र पटून गेलं आणि त्यांनीसुद्धा भरभरून भारावून त्याच्याबद्दल ते बोलले. आणि नंतर मग आम्ही साहेब दौऱ्यामध्ये जे गेलेले होते त्याच्यामध्ये लगेच त्यांचे स्वीय सहाय्यक जे होते मोरे साहेब यांच्यासोबत आम्ही आमच्या गाडीनं जाऊन त्यांना जॉईन झालो आणि मग आमचा प्रवास सुरू झाला. मग साहेब तिथं प्रत्येक गावात आम्ही पाहिलं की ज्या गावामध्ये तिथं गेलो होतो त्या गावामध्ये सुद्धा ते मतदारांच्या बरोबर किंवा जे ग्रामस्थ त्यांच्यावर तेच बोलत होते की म्हणले आपल्यावरती हे जबाबदारी आली, मालेगावची जबाबदारी आता वाढलेली आहे आणि शिक्षण हा संवेदनशील विषय आहे. आणि अशा विषयामध्ये आपल्याला काम करत असताना आपल्याला आता त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये जी मुलं आहेत ती मुलं शाळेत आणि आली पाहिजेत. ती शाळेत कुठेतरी कांदा लागवडीला गेले आहेत, ऊस कापायला गेले आहेत किंवा अन्य काही गेलं असं व्हायला नाही पाहिजे. 100% मुलं आली पाहिजेत, गुणवत्तापूर्ण शिक्षण त्यांना मिळालं पाहिजे. आणि यामुळे आता व्यवस्थापन समिती असतील, ग्रामस्थ असतील, इव्हन त्यांनी त्यांचे पक्षाचे जे शिवसैनिक आहेत त्यांनाही सूचना सांगणार आहेत. म्हटले की आम्ही त्यांनासुद्धा या शिक्षणाच्या कामामध्ये इन्व्हॉल्व करणार आहोत असं त्यांनी बोलून दाखवलं. आणि त्यांची एक गोष्ट आवडली की ते काही ठिकाणी तो शाळेला लागूनच्या या ठिकाणी सत्कार होता. शाळेमध्ये गेल्यानंतर ते थेट मुलाला बोलवून घ्यायचे आणि मुलाला बोलवून घेऊन ते त्याच्याशी संवाद साधायचे, त्याला पुस्तक घ्यायला लावायचे, त्याला वाचायला लावायचे, त्याला काही कविता येतात का बघायला लावायचे, पाढे येतात का विचारायचे. म्हणजे त्याला कुठं ते स्पष्ट हे काय मी कारवाई करण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी नाही, पण आपली गुणवत्ता कुठं आहे हे बघण्यासाठी. याच्या आधी ते भेटी देत होते, पण हे मंत्री झाल्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे यासाठी ते जवळून त्या मुलांशी संवाद साधत होते. त्यांना आवश्यक सूचना आणि जिथं चांगलं काम आढळलं तिथं त्यांनी त्या शिक्षकांचं कौतुक सन्मान पण केला त्यांनी. पण जिथं सुधारणेची गरज आहे त्या ठिकाणी ते एक जाणवलं की ते कडक शिस्तीचे पण आहेत. म्हणजे जितके सौम्य मृदू आहेत, मितभाषी वाटले, परंतु तितकेच ते शिस्तीचे पण आहेत हेही त्या ठिकाणी नक्की जाणवलं. आणि त्यामुळं आता थेट वर्गात शिरणारा, मुलांशी बोलणारा, संवाद साधणारा आणि ते नेमके कुठं आहेत की जे की आपल्याला अपेक्षित आहे की त्यांचा अध्ययनस्तर नेमका कुठं आहे हे परफेक्ट जाणून घेणारा शिक्षण मंत्री या निमित्तानं लाभला. आणि त्यांनी त्या भेटीतनं ते जाणवलं आम्हाला. आणि ज्या ज्या गावात ते गेले तिथं गावाची ते फक्त शिक्षण आणि शिक्षण. मला ही संधी मिळाली आहे, तुम्ही मला निवडून दिलं त्याबद्दल धन्यवाद आहेतच, आभार व्यक्त करतो, पण आता ही तुमच्यावर जबाबदारी, अशी जबाबदारी सोपवून ते जात होते. झालं एक आणि फार वेळ देत नव्हते. आभारासाठी 5-10 मिनटं दिले की लगेच ते गाडीत बसायचे. मी त्यांच्याच गाडीत बसायचो आणि मी लॅपटॉपवरती त्यांना ते सगळं समजून सांगायचो. बाबा ही अशी योजना आहे, ही अशा पद्धतीचं आहे, त्याची उद्दिष्ट अशी होती, हे नॉर्म्स होते, अशा कमिट्या होत्या वगैरे वगैरे. मग ते सगळं समजून घ्यायचे आणि मग पुढचं गावाला की तिथं हे होऊन जायचे. अशा पद्धतीनं हा आमचा प्रवास जो होता, हा प्रवास त्या ह्याच्यामध्ये सुरू होता. दिवसभरामध्ये त्यांनी ते सगळे बारकावे समजून घेतले आणि ही नेमकी मॉडेल स्कूल संकल्पना कशी आहे ही समजून घेतली. हे नक्कीच सांगायला आवडेल मला. सर, शेवटचा प्रश्न आहे, तुमची संकल्पना जी आहे ती शिक्षण मंत्र्यांसोबत आपण ते त्या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे, मात्र इथून पुढचं तुमचं ध्येय धोरण कशा पद्धतीनं असणार आहे किंवा ही जी संकल्पना आहे ती राज्यामध्ये त्या ठिकाणी पोहोचणार आहे का?
हो, नक्कीच. याबद्दल मला सांगायला आवडेल की मी जसं म्हटलं की दिवसभर अगदी जवळपास 11 पासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत किमान एक 8 ते 10 गावांमध्ये त्यांच्यासोबत जाण्याचा प्रसंग आला. तर ते जात असताना ते या शिक्षणाबरोबर शेतीची जोड कशी काय दिली पाहिजे याच्याबद्दल ते भरभरून बोलले. त्यानंतर विद्यार्थी स्वावलंबी असला पाहिजे, म्हणजे त्याला स्वतःचं अगदी चड्डी बनियनसुद्धा धुता आलं पाहिजे इथंपर्यंत. त्यानंतर त्याला सैनिकी शाळेचं जे पॅटर्न आहे त्यातनं त्याला शिस्तीची धडे पण मिळाले पाहिजेत. या अशा वेगळ्या विषयांवरती ते भरभरून बोलले. आणि सगळ्यात महत्त्वाचं की दुपारच्या सत्रामध्ये आम्हाला एक गोष्ट जाणवली की त्यांचा दरम्यानच्या काळात कल्याणचे खासदार एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीव आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांचा त्यांना फोन आला होता. आणि ते गाडीत बसल्यानंतर लगेच त्यांनी म्हटले, साहेबांशी बोलले आणि म्हटलं की मी आपल्याला व्हिडिओ कॉल करू का? तर ते म्हटले करा. आणि आश्चर्याचा धक्का, व्हिडिओ कॉल लावल्यानंतर त्या ठिकाणी ते महाबळेश्वरला होते आणि त्यांच्यासोबत ज्यांच्याबद्दल आपण मगापासून बोलतो ते सातारचे कलेक्टर डुडी साहेब पण त्यांच्यासोबत होते. आणि मग त्यांच्यासोबत त्यांनी सांगितलं की श्रीकांत शिंदे साहेब म्हटले की एकनाथ शिंदे साहेबांनी जी आपल्याला जबाबदारी सोपवलेली आहे ती आपल्याला पार पाडायची आहे. आणि जसं सांगली साताऱ्याच्यामध्ये आता हे काम सुरू आहे तशा पद्धतीचं काम आपल्याला पूर्ण महाराष्ट्रभर उभं करायचं आहे. तुम्हाला आता महाराष्ट्रासाठी अधिकचा वेळ द्यावा लागणार आहे. ते म्हटले मी आता घरी तसं सांगून ठेवलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठीच म्हटले आपण जी सूचना केलेली आहे त्यावेळेला डुडी साहेबांनी पण परत सांगितलं की अरे म्हटले तुम्हाला हे म्हणले मी हे समजून घेण्यासाठी त्यांनी तो व्हिडिओ कॉलच्या यात माझ्या लॅपटॉपकडं फोटो हे केला, मला हे केलं, त्याच्यामध्ये मी त्यांनाही नमस्कार केला आणि त्यांना सांगितलं त्यांनी की बाबा या ठिकाणी हे सगळं समजून घ्यायला मी सांगलीचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांना आपल्या सूचनेनुसार बोलवून घेतलं आहे आणि सकाळपासून मी हे समजून घ्यायला लागलो आहे, अजूनही घेणार आहे आणि निश्चितपणे आपण ते राबवायचं आहे. श्रीकांत शिंदे साहेबांनी त्याला दुजोरा दिला की पुढच्या आठवड्यामध्ये साधारण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये परत एकदा माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, श्रीकांत शिंदे साहेब असतील, डुडी साहेब पण असणार आहेत. आता अर्थात त्यावेळेला मला बोलवणार नाही, मला माहीत नाही आहे, परंतु नक्कीच या सगळ्या याच्यामध्ये आपण असणार आहोत. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांनी ते सगळं समजून घेतलं आहे आणि त्यांचा एक विचार आहे की अशा पद्धतीचं आणि याच्यामध्ये काही अजून काही भर घालायची असेल, काही गोष्टी कमी अधिक करायच्या असतील तर हे सगळा विचार करून आणि जे शिक्षण तज्ज्ञ आहेत ज्यांनी चांगल्या गोष्टी महाराष्ट्रभर राबवल्यात या सगळ्यांकडून ह्या समजून घ्यायच्या आणि त्या महाराष्ट्रात राबवायच्या असा मानस किंवा विचार त्यांच्या बोलण्यात आला. आणि त्यामुळे एक विश्वास निर्माण झालेला आहे की निश्चितपणे सांगली पॅटर्न जो आहे, सांगली सातारा पॅटर्न जो म्हणू आपण, तो महाराष्ट्रभर शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती करेल किंवा तो अंमलात येईल असा एक विश्वास त्या निमित्ताने निर्माण झाला आहे. एवढं मला नक्की सांगायला आवडेल. नक्कीच अगदी कौतुकास्पद आहे. सांगली जिल्हा पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात त्या ठिकाणी गाजतोय. मात्र संकल्पना छोटीशीच असते, मात्र ती कुठं आपल्याला घेऊन जाईल या ठिकाणी आपल्याला अंदाजसुद्धा नसतो. आता महाराष्ट्रात आपण बघतोय की अनेक अधिकारी आहेत, मात्र जो अधिकारी किंवा एखादा माणूस असेल जो प्रामाणिकपणे जोपर्यंत काम करत नाही तोपर्यंत त्याच्या कामाची पोचपावती त्याला मिळत नसते. मात्र आपण माझ्यासोबत असणारे गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून आपण उदाहरण बघितलं की त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम केलं आणि एक अशी संकल्पना त्यांनी शोधून काढली जी महाराष्ट्र राज्यामध्ये आता या ठिकाणी त्याचा गवगवा होतोय आणि तीच त्यांच्या कामाची पोहोचपावती म्हणावं लागेल. गायकवाड साहेब, खरंच तुमचं ते अभिनंदन आम्ही या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून करतो की इथून पुढं मॉडेल स्कूलच्या माध्यमातून याने अतिशय विद्वान विद्यार्थी त्या ठिकाणी घडोत अशा या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. आणि आपण AV9ला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. ओके.